नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर फन इंग्लिश. तर आज आपण गोल्डन चेन या कवितेचे वर्कशॉप बघणार आहोत. तर सुरू करूयात. पहिला क्वेश्चन, राईट द नेम ऑफ युअर क्लोजेस्ट ट्रू फ्रेंड वर्टिकली अँड प्रिपेअर अँड ॲक्रोस्टिक युझिंग एव्हरी लेटर इन द नेम. ॲक्रोस्टिक म्हणजे ते जे नाव असतं ना ते लिहायचं आणि त्याचं प्रत्येक वर्ड त्याचा मीनिंग काय होतो, काय स्टँड करतं ते. तर इथे आपल्याला पहिलेच एक्झाम्पल दिलेलं आहे. नाव आहे रितेश. आर स्टँड फॉर रिलायबल, आय स्टँड फॉर इन्स्पायरिंग, टी स्टँड फॉर ट्रस्टवर्दी, ई स्टँड फॉर इनकरेजिंग, एस स्टँड फॉर सपोर्टिव्ह, एच स्टँड फॉर हार्डवर्किंग. तर आता आपण आपलं एक्झाम्पल घेऊया. आपण इथे नाव लिहिलं आहे प्रिया. P स्टँड फॉर पॉवरफुल, R स्टँड फॉर रिस्पेक्टफुल, I स्टँड फॉर इन्स्पायरिंग, Y स्टँड फॉर यंग, A स्टँड फॉर अडमायरेबल. ठीक आहे. आता वळूयात दुसऱ्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 2, टिक द करेक्ट बिफोर द करेक्ट स्टेटमेंट. ओके, आपल्याला करेक्ट स्टेटमेंटच्या समोर टिक करायची. टाइम कॅन डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. नो, टाइम कॅन डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. फ्रेंडशिप कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड. फ्रेंडशिप आपल्याला ना विकता येते ना खरेदी करता येते, ती आपल्याला बनवावी लागते. आणि द सेंटेन्स इज करेक्ट, सो आपण टिक केलाय. Friendship binds the hands together. No, friendship don't bind hands together. Friendship is like a real, rare and precious jewel. Correct. Friendship has more value than gold. Correct. Question number 3. Read the poem and complete the web. Friendship ला कशा कशाने कम्पेअर केले आहे तर ते आपण बघूया. Friendship is compared to strong blessed tie. Friendship is compared to beauty. Friendship is compared to gold, worth far more than gold. Gold पेक्षा पण फ्रेंडशिप जास्त महत्वाची आहे. Friendship is a priceless gift. Friendship is precious jewel, मौल्यवान दागिना. Friendship is golden chain. फ्रेंडशिप ही काय सुवर्ण साखळीसारखी आहे. Say question number 4. Say why friendship is compared to the following. A golden chain. Golden chain सोबत का compared केला आहे तर because it links and each link is one friend that connect to another friend to form a friendship. तर golden chain एक शृंखला असते ज्याच्यामध्ये एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला कनेक्ट असतो, म्हणून आपण त्याला गोल्डन चेनची उपमा दिली आहे. बी अ प्रिशियस ज्वेल. तर फ्रेंडशिप एक प्रिशियस ज्वेल का बरं आहे, कारण ज्वेल इज सो एक्सपेन्सिव्ह अँड व्हॅल्युएबल फॉर अस. तसंच मैत्री सुद्धा एक एक्सपेन्सिव्ह आणि आपल्यासाठी मौल्यवान असते. फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. एक अमूल्य भेट का आहे तर बिकॉज फ्रेंडशिप इज स्पेशल अवर लाईफ. इट हॅज स्पेशल व्हॅल्यू. वी कॅनॉट डिसाइड इट्स प्राइस. तर फ्रेंडशिप हे आपल्या जीवनामध्ये त्याची जागा एकदम स्पेशल असते, त्याची व्हॅल्यू पण स्पेशल असते आणि आपण त्याची जी प्राइस असते ते नाही आपण डिसाइड करू शकत, म्हणून त्याला एक अमूल्य भेट असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5. Refer to the poem and write down 5 reasons why friendship is the best gift anyone can give you. तर फ्रेंडशिप का एक गिफ्ट आहे ते सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी पहिल्याच मध्ये एक आन्सर दिलेला आहे. इट ग्रोज मोर प्रिशियस ॲज इच इयर पासेस. आता आपण दुसरं तिसरं चौथं पाचवं सहा आपण लिहायचं आहे. तर दुसरं आहे की फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. फ्रेंडशिप एक अमूल्य भेट आहे. इट हेल्प्स टू हॅव अंडरस्टँडिंग फ्रेंड्स. जे आपल्याला समजून घेऊ शकतात
असे फ्रेंड्स मिळतात आपल्याला फ्रेंडशिपमध्ये. द व्हॅल्युएबल चेन ऑफ फ्रेंडशिप इज स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. फ्रेंडशिपची चेन ही स्ट्रॉंग असते आणि ब्लेस्ड असते. बाइंडिंग हार्ट्स टुगेदर ॲज द इयर्स गो पासिंग बाय. जसे जसे वर्ष जातात तसे तसे हे आपले हार्ट जे असतात ते सारखे जोडत असते. इन अ फ्रेंडशिप अ लव्ह दॅट डीप अँड ट्रू. फ्रेंडशिपमध्ये प्रेम जे असतं ते एकदम डीप असतं, एकदम सखोल असतं आणि खरं असतं. राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोविंग. आता प्रेशियस ज्वेल कसं असतं तर प्रेशियस असतं. आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आपण हे भरलेले आहेत. हार्ट कसं असतो काइंड असतं. काइंड म्हणजे सेम अलाइक. मेमरीज कशा असतात हॅपी असतात. फ्रेंडशिपमध्ये मेमरीज या आनंदी हॅपी असतात. फ्रेंडशिप कशी असते गिफ्ट. फ्रेंडशिप एक प्राइसलेस गिफ्ट आहे. टाय कसे आहे ब्लेस्ड असतं. आशीर्वादित टाय आहे फ्रेंडशिप. फ्रेंड कसे असतात फ्रेंडशिपमध्ये तर अंडरस्टँडिंग असतात. क्वेश्चन नंबर 7. मॅच द लाईन्स विथ द फिगर्स ऑफ स्पीच दे कंटेन. तर आपल्याला आपण हे बघितलेले फिगर ऑफ स्पीच. तर इथे आपल्याला काही फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिली आहे सिमिली. सिमिलीमध्ये लाईक किंवा ॲज ए झालं तर आपण समजून घ्यायचं ते सिमिली असते. मेटाफोर. मेटाफोरमध्ये कंपॅरिझन असतं पण त्याच्यामध्ये लाईक किंवा ॲज नसतं. अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे सेंटेन्समध्ये दोन वर्ड्स असतात जे एकमेकांपासून कम्प्लिटली अपोजिट असतात त्याला अँटिथेसिस म्हणतात. आणि ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे सेम साऊंड किंवा सेम स्पेलिंग जे असतात ना ते जर असेल ॲलिट्रेशनमध्ये तर त्या सेंटेन्सला ॲलिट्रेशन असे म्हणतात. तर बघूया पहिला सेंटेन्स काय आहे. तर फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. कंपॅरिझन आली आहे पण याच्यामध्ये ना लाईक आहे ना ॲज आहे तर हे सेंटेन्स झालं मेटाफोर. सेकंड सेंटेन्स दॅट कॅन बी बॉट ऑर सोल्ड. तर या सेंटेन्समध्ये दोन वर्ड्स आहे जे एकमेकांपासून कम्प्लिटली अपोजिट आहे. बॉट आणि सोल्ड हे वर्ड्स एकमेकांपासून अपोजिट आहे. बॉट म्हणजे खरेदी करणे, सोल्ड म्हणजे विकणे. तर हे सेंटेन्स झालं अँटिथेसिस. तिसरं सेंटेन्स अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल. तर याच्यामध्ये लाईक आलेलं आहे. लाईक आले तर लगेच समजून घ्यायचं की हे सेंटेन्स सिमिली आहे. फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्स. तर या सेंटेन्समध्ये ॲज आलेलं आहे पण हे सेंटेन्समध्ये ॲज ही साऊंड पण आलेली आहे. तर आपल्याला ऑप्शनमध्ये एलिट्रेशन सुद्धा दिलेलं आहे तर आपण एलिट्रेशनचा वापर करावा. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. तर फ्रेंडशिप ही एक प्राइसलेस गिफ्ट आहे. तर याच्यामध्ये लाईक नाही दिलेले पण कंपॅरिझन आलेली आहे तर हे सेंटेन्स झालं मेटाफोर. Question number 8. Think on your own and say why true friendship can be compared to the following. तर पहिला आहे an evergreen forest. तर फ्रेंडशिपला एव्हरग्रीन फॉरेस्ट का म्हटलेलं आहे कारण इट रिमेन्स ग्रीन थ्रूआउट द इयर. कारण ते वर्षभर सदा बहार असतं म्हणून फ्रेंडशिपला एव्हरग्रीन फॉरेस्ट असं म्हटलेलं आहे. an ever flowing river. न थांबणारी रिव्हर का म्हटलेलं आहे बिकॉज जस्ट लाईक द रिव्हर विथ नो एंड इट कीप्स ऑन फ्लोईंग अँड डोंट नेव्हर स्टॉप. अँड डोंट नेव्हर स्टॉप अँड नेव्हर स्टॉप हे डोंट इथे नाही येणार. हे डोंट खोडून टाका इथे डोंट नाही येणार. ठीक आहे खोडून टाका तुम्ही. A rainbow after heavy rains because friendship is like a rainbow always there to cheer you up after a storm. एखाद्या वादळानंतर
जे सदाबहार रेनबो असतो, तशी रंगाने भरलेले जे रेनबो असतो, तसेच फ्रेंडशिप आपल्या जीवनात रंग भरून आणते, म्हणून त्याला रेनबोची उपमा दिलेली आहे. तर 9वा क्वेश्चन बघून घेऊ. Think and develop a story that leads to the conclusion a friend in need is a friend indeed. तर a friend in need is a friend indeed याचा अर्थ असा असतो की जो गरजेच्या वेळेस आपल्या कामाला येतो तोच खरा मित्र. तर आपण एक छोटीशी स्टोरी लिहिलेली आहे प्रिया आणि मायाची. तर आपण ती स्टोरी बघूया. During a fierce storm, Priya's house was destroyed, leaving her homeless. Maya immediately welcomed her into her house, offering comfort and support. When village aid wasn't enough, Maya organized the community to help rebuild. Priya realized then that a true friend is one who stands by you in need. तर या स्टोरीमध्ये काय होतं की नाही का एक प्रचंड मोठं वादळ आलेलं असतं, ज्याच्यामध्ये प्रियाचं घर डिस्ट्रॉय होतो, विध्वंस होऊन जातो. लिव्हिंग हर होमलेस, ज्याच्यामुळे ती बेघर होते. माया इमिडिएटली वेलकम हर, तर लगेच मायाने तिला तिच्या घरी बोलवले, तिला सपोर्ट केला, तिला कम्फर्ट दिला. वेन विलेज एड म्हणजे मदत, जेव्हा गावाची मदत कामाला नाही आली तेव्हा मायाने एक कम्युनिटी ऑर्गनाइज केली, ज्याच्याने तिने प्रियाची हेल्प केली. तेव्हा प्रिया रिअलाइज देन दॅट अ ट्रू फ्रेंड, की एक खरा मित्र किंवा मैत्रीण ती असते जेव्हा त्यांना जेव्हा गरजमध्ये ते काम येते, तीच खरी फ्रेंडशिप. तर फ्रेंड्स, आपण हे वर्कशॉप कंप्लीट केलेलं आहे. होप तुम्ही हे आन्सर बघितले असेल, तुम्हाला मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.